नमस्कार. बातमी आहे बीड जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय बीड यांच्या अधीनस्थ असलेल्या आश्रमशाळांच्या व्यवस्थापनाचा व संस्था चालकांचा मनमानी कारभार, विद्यार्थ्यांवर व कर्मचाऱ्यांवर होणारे शारीरिक, मानसिक व आर्थिक अन्याय कमी व्हावेत किंवा बंद व्हावेत या संदर्भात बीड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, कर्मचाऱ्यांच्या संघटना या सर्व एकवटल्या असून या संस्था चालकांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण बीड यांना उद्या दिनांक 27 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता विविध मागण्यांचं निवेदन देण्यासाठी या प्रमुख संघटनांचे प्रमुख पदाधिकारी सहाय्यक संचालक यांना निवेदन देण्यासाठी उद्या कार्यालयामध्ये जात आहे। या संघटनांचे पदाधिकारी यांनी आवाहन केलेलं आहे की बीड जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। प्रमुख मागण्यांमध्ये संस्था चालकांचा मनमानी कारभार बंद झाला पाहिजे, विद्यार्थ्यांवर व कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय हे बंद झाले पाहिजेत, तसेच संस्था चालकांना पाठीशी घालणाऱ्या, त्यांची पाठराखण करणारे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण बीड जिल्हा या अधिकाऱ्यांची व कार्यालयाची विभागीय व प्रशासकीय चौकशी व्हावी, कठोर चौकशी होऊन संस्था चालकांचा मनमानी कारभार हा बंद व्हावा। त्याचप्रमाणे संस्था चालकांच्या आश्रमशाळेच्या संदर्भात जो अनागोंदी कारभार आहे, जो गैरव्यवहार आहे, याची देखील चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। या संदर्भात उद्या दिनांक 27 रोजी प्रमुख पदाधिकारी आपल्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यासाठी जात आहेत। बीड जिल्ह्याचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय धनंजय सानप सर यांनी बळीराजा न्यूज चॅनलला अधिकृत व खात्रीलायक वृत्त पुरवलेलं आहे आणि त्या संदर्भात सामाजिक संघटनेचे डॉक्टर गणेश ढवळे, राजकुमार कदम सर, डीजी तांदळे सर, तसेच आजबे सर, बालाजी मुंडे सर, किशन पुन सर, धनंजय सानप सर व तोंडारे सर हे प्रामुख्याने त्या ठिकाणी निवेदन सादर करण्यासाठी जाणार आहेत। बळीराजा न्यूज चॅनलला या संदर्भात अधिकृत माहिती प्राप्त झालेली आहे। मनोहर पाटील, बळीराजा न्यूज चॅनल, शिरपूर, धुळे।